नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 4 जानेवारी 2026 2025 ची कंबाईन पूर्व परीक्षा आज पार पडलेली आहे. कंबाईन पूर्व परीक्षेचा जर एकूण ओव्हरऑल पेपरचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की आजचा पेपर मॉडरेट टू हार्ड या लेवलचा होता. म्हणजे थोडक्यात काय की प्रश्नांची काठिण्य पातळी खूप जास्त होती आणि पेपर लेंदी होता, जेणेकरून 1 तासात तो पेपर सुटणार नाही अशा प्रकारचे क्वेश्चन त्यामध्ये होते. आज आपण काय करू, इतिहासाच्या 10 प्रश्नांचा आपण अभ्यास करू व संभाव्य उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पहा, पहिला प्रश्न. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यात संबंधातील लिखाणाबाबत टिंबटिंब यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. मग राष्ट्रवादी नेते म्हणून टिळकांचं नाव आपल्याला माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक आहे. आपण आता राहिलेले ऑप्शन पाहू. अच्युतराव कोल्हटकर, शिवरामपंत परांजपे, पृथ्वीगीर, हरिगीर, गोसावी. अच्युत कोल्हटकर जे होते त्यांचं वृत्तपत्र होतं संदेश. ते नेमस्त विचारसरणीचे होते. पृथ्वीगीर, हरिगीर, गोसावी हे यवतमाळचे रहिवासी होते. त्यांचं वृत्तपत्र होतं हरिकिशोर. आणि शिवरामपंत परांजपेंचं काळ वृत्तपत्र तर आपल्याला सर्व ज्ञात आहे. मग जसं टिळकांनी केसरीमध्ये 1899 मध्ये लिखाण केल्यानंतर रँडच्या ज्या कार्यप्रणालीवर टीका केली केसरीमधून, त्यातूनच चाफेकर बंधूंनी काय केलं, रँडचा वध केला. त्याच पद्धतीनं 1908 साली मुझफ्फर बॉम्ब खटल्यात झालं काय, प्रफुल्ल चाकींनी आणि खुदिराम बोसांनी त्यावेळेचा मुझफ्फरपूरचा जज किंग्सफोर्डवर बॉम्ब हल्ला केला आणि त्या लोकांना अटक झाली. नंतर खुदिराम बोसांना फाशी झाली. मग या बॉम्ब खटल्याशी टिळकांचं लिखाण कारणीभूत आहे असा त्यावेळेसच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी समज केला आणि टिळकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला. म्हणजे थोडक्यात काय की राष्ट्र विचारांचं किंवा राष्ट्राच्या संबंधित ऐतिहासिक गोष्टींवर तुम्ही ज्यावेळेस लक्ष देता ना, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की सावरकरांपासून ते विष्णू गणेश पिंगळ्यांपर्यंत ह्या सगळ्या राष्ट्रवादी देशभक्तांवर जर कुणाचा परिणाम असेल तर तो लोकमान्य टिळकांचा होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? ऑप्शन पहा. नामजोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. अगदी बरोबर आहे. 1911 साली नामजोशींनी सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच त्याला म्हणतात भारत सेवक समाज, जो की 1905चा आहे. नरेश आप्पाजी द्रविड असतील, गोपाळ देवधर असतील यांच्याबरोबर इथं पुण्यात जर तुम्ही पुण्याच्या परिसरातच सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचं काम होतं, म्हणजे त्यांचं ऑफिसच पुण्यात होतं आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या कामांतर्गत देशभरात वेगवेगळ्या संस्थांच्या अंतर्गत सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी काम करायची. त्यानंतर पुढे पहा. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढण्यात आले. तुम्ही हा प्रश्न जर नीट बघितला तर हे सगळे लोक प्रार्थना समाजाशी निगडीत लोक आहेत. या समाजाच्या वतीने म्हणजे कुठल्या, तर प्रार्थना समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ बालक आश्रम काढण्यात आले. तर हे नाशिक नाही, हे पंढरपूर आहे. पंढरपूर इथं त्यावेळेसचे प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते बाबासाहेब नवरंगे. त्यांच्या नावानंच नवरंगे अनाथ आश्रम काढण्यात आलं. आजही ते पंढरपुरात आहे. आणि पुढे पहा. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. अगदी बरोबर आहे. 1906 साली. कालच आपण पाहिलं की काल दिनांक 3 जानेवारी होती, तर तो विठ्ठल रामजी शिंदेचा स्मृती दिन आहे. ठीक आहे. मग पर्याय क्रमांक तुम्हाला लक्षात आला असेल, ए, बी आणि डी. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. पुढचा प्रश्न पाहू. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आता पहा. सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा अगदी बरोबर आहे. 24 जुलै 1917 रोजी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात म्हणजे कोल्हापूर संस्थानात सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. त्यानंतर विविध कला आणि कलाकारांना आश्रय. अगदी बरोबर आहे. आज ही खासबाग तालीम आहे. तुम्ही कोल्हापुरात गेला तर खासबाग तालीम तुम्हाला बघेल. शाहू महाराज कुस्त्यांचे प्रेमी होते, इतर कलांचे प्रेमी होते, त्यामुळे कलाकारांना त्यांनी आश्रय दिला. पॉझिटिव्ह वेने घेतलं तरी हे कळेल तुम्हाला की हे प्रश्न हा ऑप्शन बरोबरच असणार आहे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा अगदी बरोबर. 10 जुलै 1917 विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी केला. आणि शेवटी काय, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. आजही ते अस्तित्वात आहे. म्हणजे पर्याय क्रमांक डी ही बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए, बी, सी, डी सर्व बरोबर. त्यानंतर पुढे पहा. खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषवलेले नाही?
तुम्ही प्रश्न नीट वाचायला शिका. हे नाही नाहीला अंडरलाईन करा, तिथेही बोल्ड दिलेलंच आहे आयोगानं. पण बघा, आयटक म्हणजे काय? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, जिची स्थापना 31 ऑक्टोबर 1920 साली झालेली आहे मुंबईमध्ये. त्याचे पहिले अध्यक्ष आहेत लाला लजपत राय. एमपीएससीचा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे की आयटक आणि आयटकचे पहिले अध्यक्ष, कारण खूप वेळा आलेला आहे हा प्रश्न. पण आता आयोग त्याच्या पुढे चाललेला आहे, पहा थोडा. मग प्रश्न बघा खाली, अध्यक्षपद कोणी भूषवलेलं नाहीये म्हणतंय. मग बीटी रणदिवे, सरोजिनी नायडू आहेत, सी आर दास आहेत आणि जवाहरलाल नेहरू आहेत. आता पहा, तुम्ही जर आयटकचा अभ्यास केला, पहिले अध्यक्ष आपण बघितलं लाला लजपत राय, त्यानंतर तिसरे जे अध्यक्ष होते ते बाबू चित्तरंजन दास होते आणि 9वे अध्यक्ष होते ते जवाहरलाल नेहरू आहेत. यापैकी बीटी रणदिवे आणि सरोजिनी नायडू कधीच आयटकचे अध्यक्ष नव्हते आणि बीटी रणदिवे हे सिटू या साम्यवाद्यांच्या संघटनेशी निगडीत आहेत. म्हणजे याचं उत्तर असायला हवं होतं ए आणि बी. आता आयोग पहिल्या आन्सर की ए उत्तर देईल, पण माझं मत असं आहे की हा प्रश्न नंतर कॅन्सल होईल. त्यामुळे सध्या तरी याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. दुसऱ्या आन्सर की ते मे बी कॅन्सल होऊ शकतो हा प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. जोड्या लावाय, मुकुंदराव पाटील, वालचंद कोठारी, भगवंत पाळेकर, श्रीपतराव शिंदे. हे पहा, वृत्तपत्र आणि वृत्तपत्राचे लेखक म्हणजे 1832च्या दर्पण पासून ते तुमचं केसरी, मराठा आणि आगरकरांच्या सुधारक पर्यंत सगळी वृत्तपत्र तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. ते वृत्तपत्र आणि त्याचे लेखक हे पाठच करून टाकणं अपेक्षित आहे. मग पहा, मुकुंदराव पाटलांचं दिनमित्र, मुकुंदराव पाटील हे कृष्णराव भालेकरांचे दत्तक पुत्र होते, माहित असावं फक्त तुम्हाला. मग कृष्णराव भालेकरांनीच दिनमित्र सुरू केलं होतं. त्यात पुढं काम नंतरच्या काळात पुढे वाढवण्याचं काम मुकुंदराव पाटलांनी केलं. मग आता एच 4 म्हणजे 2 ऑप्शन गेले. पुढं पहा, वालचंद कोठारी. वालचंद कोठारींचं प्रसिद्ध वृत्तपत्र आहे जागरूक. त्यानंतर बीच 3 झालं, तुम्हाला उत्तर झालं पर्याय क्रमांक 1. भगवंतराव पाळेकरांचं जागृती आणि श्रीपतराव शिंदेचं विजयी मराठा. तुम्ही राज्यसेवेचा मेन्सचा मागचा पेपर जरी बघून गेला असता मागच्या 2 वर्षाचा, त्यात 2दा आलेले आहेत हे प्रश्न. त्यामुळे श्रीपतराव शिंदेचं विजयी मराठा तर 3-4 वेळेस रिपीट झालेला आहे. त्यामुळे हे पाठ करणं अपेक्षित आहे. म्हणजे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले? हे पहा, आताच आपण बघितलं 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसचा आता काही दिवसापूर्वी आपण स्मृती दिन ही साजरा झालेला पाहिला. 28 डिसेंबर 1885 अधिवेशन होतं मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत. तिथं हजर डेलिगेट्स व्यक्ती होत्या 72 आणि ते अधिवेशन होणं कुठं अपेक्षित होतं? पुणे इथं. पण पुण्यात काय झालं, कॉलराची साथ आली, त्यामुळे ते अधिवेशन झालं मुंबईला. मग अधिवेशन पहिले 5 किंवा पहिले 4 अधिवेशन आपल्याला माहितीच असणं अपेक्षित आहे. पहा, पहिलं अधिवेशन झालं मुंबईला, त्याचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. दुसरं अधिवेशन झालं कलकत्त्याला, त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तिसरं जे अधिवेशन होतं ते झालं मद्रासला म्हणजे आजच्या चेन्नईमध्ये, त्याचा अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी. चौथं अधिवेशन झालं ते झालं अलाहाबादला, त्याचा अध्यक्ष होते जॉर्ज यूल, पहिले ब्रिटिश अधिकारी होते. आणि 5वं अधिवेशन परत मुंबईला झालं, त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. ही एवढी 5 सरी अध्यक्ष किंवा महाराष्ट्रातले जे मराठी लोक आहेत जी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले, गोखले असतील किंवा नौरोजी असतील, ही महाराष्ट्रातली लोक जे आहेत त्यांचं तुम्हाला अध्यक्षपद कुठल्या साली त्यांनी भूषवलं हे माहित असणं अपेक्षित आहे. मग इथं पहा, प्रश्न पहा, मद्रास अधिवेशनाचा अध्यक्ष 1887 म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 बद्रुद्दीन तय्यबजी. ॲलन ह्यूमनी राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यासाठी एक सेफ्टी वॉल्व म्हणून राष्ट्रीय काँग्रेस स्थापन व्हावी, इथल्या लोकांच्या भावना, इथल्या लोकांच्या अर्ज विनंत्या ह्या ब्रिटिश सरकारपर्यंत एका संस्थेच्या माध्यमातून पोहोचावे म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी यांनी प्रयत्न केले. हे एक सिव्हिल सर्वंट होते. दादाभाई नौरोजी, आताच बघितलं आपण, दादाभाई नौरोजी दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि सर विल्यम वेडनबर्न मुंबईला जे राष्ट्रीय काँग्रेसचं 5वं अधिवेशन झालं त्याचे ते अध्यक्ष होते. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा,
कायद्याशी निगडीत घटनात्मक जेवढेही काही गोष्टी आहेत आज म्हणजे 1773 पासून ते 1947 पर्यंतच्या त्या घटनात्मक सगळ्या टप्प्यांचा किंवा सगळ्या कायद्यांचा तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्या कायद्यांवर एक प्रश्न येतो. मग भारतीय सुशासनाचा कायदा 1858. भारतीय सुशासनाचा कायदा 1858 ला 1857चा उठाव झाला. राणीनं सत्ता आपल्या हातात घेतली. त्यावेळेस व्हॉइसरॉय कॅनिंग होता. सत्ता हातात घेतल्यानंतर पहिलं काम काय केलं की ईस्ट इंडिया कंपनीकडनं सगळा कारभार स्वतःच्या हातात घेतला आणि तो कारभार इथं व्हॉइसरॉय पद, तिथं भारत मंत्री पद निर्माण केलं जिथं ऑप्शन मध्ये आहे. आणि त्या भारत मंत्री या व्यक्तीला हा व्हॉइसरॉय इथल्या कामकाजाचा आढावा सांगायचा आणि तो भारत मंत्री तिथं पार्लमेंटमध्ये तो मांडून इथले निर्णय घ्यायचा. मग ए ऑप्शन त्याचा पर्याय क्रमांक 4 पा. त्यानंतर भारतीय काउन्सिलचा कायदा म्हणजे त्यालाच म्हणतात मोर्ले मिंटो. त्यावेळेचा भारत मंत्री मोर्ले आणि व्हॉइसरॉय मिंटो यालाच मोर्ले मिंटो कायदा म्हणतात. या कायद्यानुसार पहिल्यांदा मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ दिला. मग उत्तर येते का पाहू आपण. एचं 4 म्हणजे पहिले ऑप्शन 2 गेले. त्यानंतर बीचं 1 झालं, उत्तर आलं. पटकन तुम्ही काढू शकता. राहिलेले पर्याय पाहू आपण. मग भारत सरकारचा कायदा म्हणजे कोण. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. त्यावेळेचा भारत मंत्री लॉर्ड मॉन्टेस्क्यू आणि इथं भारताचा व्हॉइसरॉय चेम्सफोर्ड ह्या दोघांचा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा होता. मग 1919च्या कायद्यानुसार पहिल्यांदा प्रांतात द्विदल राखीव आणि सोपीव खाती तयार करण्यात आली. आणि त्यानंतर येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935चा. त्यानुसार केंद्रात द्विदल शासन पद्धती निर्माण करण्यात आली. मग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या विरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते. पाहता जनरल क्वेश्चन आहे. तुम्ही स्टेटमेंट जरी व्यवस्थित वाचली असतील तरी कळलं असतं. उपक्रमशीलता आणि सहकार्य बरोबर आहे. संघटना आणि शिस्त अगदी बरोबर आहे. मळेवाल्यात फूट म्हटले पा निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. आणि हिंदू मुस्लिम ऐक्य ह्या 3 गोष्टींमुळं यश मिळू शकतं हे कॉमन सेन्स न सुद्धा कळू शकतं. ABD म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. त्यानंतर पुढे पहा 9 नंबरचा प्रश्न जोड्या जुळवाय. मोपल्यांचे बंड ह्या गोष्टी हे बंड जे आहेत ना तुम्हाला ह्या गोष्टी पाठच करावे लागतील पहा. म्हणजे थोडक्यात काय हे मोपल्यांचं बंड खाली जर तुम्ही नीट जर अभ्यासलं तर इथं मलबार भागात झालं, केरळच्या भागात 1921 साली. हे मोपले जे होते ते मुख्यतः मुस्लिम होते आणि त्यांनी उठाव कोणाच्या विरोधात केला. नबुद्रीप्रांत ब्राह्मण आणि नायर क्षत्रिय यांच्या विरोधात. मग ह्याचं एचं आपण 2 जर उत्तर जोडलं तर 2 पर्याय कॅन्सल होतात. पुढं पहा इथं महाराष्ट्रात तुम्हाला माहित आहे बिल्लांनी उठाव केला होता 1818च्या आसपास मध्ये खानदेशमध्ये. मग डीचं एक तुमचं उत्तर निघून जाईल तुम्हाला पर्याय क्रमांक 1. पण तरी आपण बघू. कोलांचा उठाव आहे, संथाळांचा उठाव आहे. संथाळ जो आहे संथाळ भाग तो बघा बरं बंगालमध्ये आणि कोल जे आहेत कोल 1 मिनिट नाही कोल बंगालमध्ये आहेत आणि संथाळ हे बिहारमध्ये आहेत. 1 मिनिट थांबा. मोपल्यांचे बंड केरळ, कोलांचा उठाव बिहार, संताळांचा उठाव बंगाल आणि बिल्लांचा उठाव खानदेश म्हणजे पर्याय क्रमांक 1. बिल्लांच्या उठावात तुम्हाला माहितीये बिल्लांनी महाराष्ट्रात त्यावेळेच्या इंग्रज अधिकाऱ्यांना जेरीस आणलं होतं. तो अपयशी ठरला उठाव. मोपल्यांचा उठाव मुख्यतः मुस्लिम लोक होती ती तोही अपयशी ठरला पण मुख्यतः हिंदू जमीनदारांच्या विरोधात होता तो. आणि संथाळ परगणा बंगाल प्रांतातनं वेगळा केला तोही माहिती आहे तुम्हाला. तो संथाळांचा उठाव होता. ह्याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतर पुढं पहा शेवटचा प्रश्न इतिहासातला. मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. 1857 नंतर पहा 1858 साली चार्ल्स फॉर्जेट मुंबईचा पोलीस कमिशनर झाला होता. तुम्ही जर ताडदेव पासून जर आझाद मैदानाकडे आजही गेला तर तो फॉर्जेट स्ट्रीट आजही आहे तिथं. त्या फॉर्जेट स्ट्रीटचं नाव ह्या चार्ल्स फॉर्जेट वरूनच दिलं होतं. त्यानं काय केलं होतं 1857च्या उठावात ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे त्यांना फाशी देण्यासाठी हा वधस्तंभ उभारला होता चार्ल्स फॉर्जेट. अँड्र्यू फ्रेझर तर माहित आहे कर्जनच्या काळात पोलीस सुधारणा कमिशन होतं. रिचर्ड मायन हा लंडनचा पोलीस कमिशनर होता आणि जॉन नॉटबोर हा बंगालमध्ये कलकत्त्यातला पोलीस कमिशनर होता. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 चार्ल्स फॉर्जेट असा आहे. तर ठीक आहे
अशा पद्धतीने ह्या 10 प्रश्नांची उत्तर आपण अभ्यासलेली आहेत. ही उत्तर संभाव्य आहेत, म्हणजे एक्झॅक्ट 7-8 क्वेश्चन तर बरोबर येतीलच येतील, पण आयोग कधी कधी काय करतो, काही गोष्टींमध्ये पुढे जाऊन आयोग त्याच्या सूत्रानुसार किंवा त्याच्या अभ्यासानुसार उत्तर बदलतो. तर ठीक आहे, याचा तुम्हाला फायदा होईल. थांबू आज आपण. धन्यवाद.